परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊयात. त्याच्या गौरवास्तव त्याच्या स्तुतीस्तवनासाठी परमेश्वरानं फिरून एक बार आम्हाला ह्या प्रभुवारच्या भक्तीमध्ये सहभागी होण्यासाठी ही अमूल्य संधी दिली. म्हणून आपण आपल्या स्वर्गीय देवापाचे आपल्या तारणा प्रभू येशूचे आभार मानूयात आणि त्या प्रभूला त्या स्वर्गीय पित्याला आजच्या भक्तीमध्ये सहभागी करून घेण्यासाठी आपण आमंत्रित देऊयात. यासाठी की त्याच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने युक्त होऊन त्याने आम्हाला त्याच्या विश्वासामध्ये दृढ आणि खंबीररित्या चालावं. म्हणून आपण देवाच्या वचनासाठी पवित्र शास्त्रातून गौरवासाठी काही वचनं आपण ऐकूयात. परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, हे सर्व पृथ्वी परमेश्वराचे गुणगान कर. परमेश्वराचे गुणगान करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा. त्याने केलेल्या तारणाची घोषणा प्रतिदिवशी करा. राष्ट्रांमध्ये त्याचं गौरव, सर्व लोकांमध्ये त्याची अद्भुत कृत्ये जाहीर करा. कारण परमेश्वर थोर व परमसत्य आहे. सर्व देवाहून त्याचेच भय धरणे योग्य आहे. आपण प्रार्थना करूयात. स्वर्गदेव पवित्र धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. तुझी कृपा, तुझा अनुग्रह तो आम्हाला पुरविलास म्हणून धन्यवाद देतो. मागील आठवड्यामध्ये देपा तू आम्हा प्रत्येकाला सांभाळलंस, राखलंस देपा. आणि खरोखर देपा तुझ्या नामास्तव तू आम्हाला दृढ आणि खंबीररित्या चालवलंस म्हणून धन्यवाद देतो. आम्ही आमचं चित्त, आमचं लक्ष त्या वधस्तंभाकडे लावत असताना आम्ही विश्वासानं कबूल करतो की आमचा प्रभू जिवंत आहे. त्यानं आमच्यासाठी त्या वधस्तंभावर जरी मरण पत्करलं आणि तो जिवंत असा प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये आहे आणि तो पुन्हा एक बार आम्हाला घेण्यासाठी येणार आहे. त्यासाठी आम्ही नित्य त्या वधस्तंभाकडं आम्ही आमचं लक्ष लावावं. आम्ही स्वतःला त्या ठिकाणी लीन नम्र करावं आणि त्याद्वारे आम्ही स्वतःला आशीर्वादित करावं. कारण आमचा प्रभू सामर्थ्यशाली आहे. तो आमच्या पातकांची, आमच्या दुष्कृत्यांची क्षमा करून त्याच्या दयासनाजवळ घेऊन जाणं सर्व समर्थ असा देव आहे. म्हणून प्रभू ह्या पवित्र भक्तीमध्ये सहभागी होत असताना आम्ही लीनतेने, नम्रतेने तुझ्या समीप येत असताना तुझ्या पवित्र आत्म्याची कृपा, तुझ्या पवित्र आत्म्याची वृष्टी तू आमच्यावर कर, ह्यासाठी की आमच्यातील अशुद्धता जाऊन आम्ही शुद्ध परिपूर्ण अंतःकरणाने तुझ्या समीप यावं आणि या वचनाद्वारे ह्या भक्तीमध्ये आम्ही आशीर्वादित होऊन तुझ्या स्तुतीला यज्ञ आम्ही तुझ्यासमोर सादर करावा असं ध्यानाक्रमाने होत्या पा. त्याकरता पवित्र आत्म्या, पवित्र प्रभू स्वर्गीय पित्या तू आमच्या भक्तीमध्ये सहभागी हो. कारण भक्तांच्या स्तवनामध्ये रमणारा परमेश्वर तू आहेस देपा. आज ज्या ज्या ठिकाणी तुझी भक्ती आराधना होईल देपा, ते सर्व भक्तिस्थान, ते पवित्र मंदिरं, त्या पवित्र लोक आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. तू प्रत्येकाला सहाय्य कर आणि तुझं गौरव होण्यासाठी तू आम्हाला सदा सवळका सिद्ध आणि पवित्र कर. येशू तारणाच्या नावात मागतो. हां. असं आपण सर्व मिळून उपासना संगीतामधून गीत क्रमांक 23 हे गाऊयात. गीत क्रमांक 23.
जे शास्त्रपाठ आहे त्याचे आपण वाचन करूयात. प्रथम स्तोत्रसंहिता 127 यातील 1 ते 5 ही वचनं आपण ऐकूयात. स्तोत्रसंहिता 127 यातील 1 ते 5 ही वचनं आपणासाठी जेम्स कायंकल वाचून दाखवितील. स्तोत्रसंहिता 127. भरभराट परमेश्वराकडूनच प्राप्त होते. शल्मोनाचे आरोहण स्तोत्र. परमेश्वर जर घर बांधित नाही तर ते बांधणाऱ्यांचे श्रम व्यर्थ आहेत. परमेश्वर जर नगर रक्षित नाही तर पहारेकऱ्याचे जागरण व्यर्थ आहे. तुम्ही पहाटे उठता, उशिरा विश्रांती घेता व कष्टाचे अन्न खाता, पण हे व्यर्थ आहे. तोच आपल्या प्रियजनास लागेल ते झोपेतही देतो. पहा, संतती ही परमेश्वराने दिलेले धन आहे. पोटचे फळ त्याची देणगी आहे. तरुणपणचे मुलगे हे वीराच्या हातातील बाणाप्रमाणे आहे. ज्या पुरुषांचा भाता आशांनी भरलेला आहे तो धन्य. वेशीवर शत्रूंशी त्यांची बोलाचाली होत असता ते फजित होणार नाही. परमेश्वर वाचलेल्या वचनावर आशीर्वाद पाठव. त्यास मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. पहिला शास्त्रभाग जुना करारमधून मलाखीचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि 13 ते 16 हे वचन आपण ऐकूयात. जुना करारमधून मलाखीचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि 13 ते 16 हे वचन आपणासाठी मिस्टर सुहास जाधव हे वाचून दाखवतील. यावेळेस आपण पवित्र शास्त्रामधून जुन्या करारामधून मलाखी याचा 2रा अध्याय आणि 13 ते 16 ही वचने यावेळेस आपण वाचूया. तसेच आसवे गाळणे, रडणे व उसासे टाकणे यांनी परमेश्वराच्या वेदीला तुम्ही इतके झाकून टाकले आहे की तो यज्ञार्पणाकडे डुंकून पाहत नाही. तुमच्या हातून ते आवडीने घेत नाही. तुम्ही म्हणता असे का? कारण तुमच्यामध्ये व तुझ्या तारुण्यातल्या स्त्रींच्या मध्ये परमेश्वर साक्षी आहे. मी तर तुझी सहकारिणी व तुझी कराराची पत्नी असून तीच बरोबर विश्वासघाताने वर्तला आहेस. ज्याच्या ठाई आत्म्याचा थोडा तरी अंश आहे अशा कोणीही असे कधी केले नाही. देवास अनुसरणाऱ्या संततीची इच्छा करणारा कोणी आहे काय? याकरता आपल्या आत्म्यास जपावे व आपल्या तरुणपणाच्या पत्नीचा कोणी विश्वासघात करू नये. परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, मला सूटपत्राचा तिटकार आहे. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, जो आपल्या पत्नीबरोबर क्रूरतेने वागतो त्याचा मी द्वेष करतो. तर तुम्ही आपल्या आत्म्यास जपा, विश्वासघाताने वागू नका. वाचलेली सर्व वचने प्रभू परमेश्वर आशीर्वादित करो. त्याच्या नामास मान, महिमा आणि गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. दुसरा शास्त्रभाग नवीन करारमधून करंथीकरास पहिले पत्र याचा 3रा अध्याय आणि 1 ते 13 ही वचन आपण ऐकूयात. नवीन करारमधून करंथीकरास पहिले पत्र याचा 13वा अध्याय आणि 1 ते 13 ही वचन आपणासाठी पल्लवी नावेलकर ह्या वाचून दाखवितील. करंथीकरास पहिले पत्र याचा 13वा अध्याय 1 ते 13 ही वचने आपण वाचूया. मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषामध्ये बोलत असलो, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे. मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व बुजे व सर्व विद्या अवघत असल्या आणि डोंगर ढळविता येतील इतका दृढ माझा विश्वास असला, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी काहीच नाही. मी आपले सर्व धन अन्नदानार्थ दिले व मी आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मला काहीच लाभ नाही. प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे. प्रीती हेवा करीत नाही. प्रीती बढाई मारित नाही, फुगत नाही. ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, उपकार स्मरत नाही. ती अनितीत आनंद मानित नाही, सर्व सत्यासंबंधी आनंद मानते. ती सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते. सर्वांची आशा धरते, सर्वांसंबंधाने
स्थिर धरते. प्रीती कधी अंतर देत नाही. संदेश असली तरी ते संपतील. भाषा असल्या तरी त्या समाप्त होतील. आणि विद्या असली तर ती संपेल. कारण आपल्याला केवळ अंशात कळते आणि अंशात संदेश देता येतो. पण जे पूर्ण ते येईल तेव्हा अपूर्णता नष्ट होईल. मी मूल होतो तेव्हा मुलासारखा बोलत असे. मुलासारखी माझी बुद्धी असे. मुलासारखे माझे विचार असत. आता प्रौढ झाल्यावर मी पोरपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत. कारण हल्ली आपल्याला आरशात अस्पष्ट असे दिसते, परंतु नंतर आपण साक्षात पाहू. आता मला कळते ते अपूर्ण आहे, पण नंतर मला जसे पूर्णपणे ओळखण्यात आले आहे तसे मी पूर्णपणे ओळखीन. सारांश, विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहे, परंतु त्यात प्रीती श्रेष्ठ आहे. वाचलेली वचनं देवबाप आशीर्वादित करो. आमेन. यास आपण उपासना संगीतामधून गीत क्रमांक 172 हे गाऊया. गीत क्रमांक 172. Shastra, Nimala
तो मरण पावला अचानक म्हणजे तो विकल्पाचा शाळेशी नाव उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ देव पिता याच्या विजयामध्ये बसला. तेथील जीवकांचा मूल्यांचा न्याय करायला लागला. त्यावर मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वकालिक मंडळी, पवित्र जनाची सहभागिता, पापांची क्षमा आणि देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन यावर मी विश्वास ठेवतो. हां, यावेळेस आपण आपला काही वेळ मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये घालवणार आहोत. आपल्याला मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये मिस्टर प्रभाकर चोपडे हे चालवितील. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ सदाजीवी देवा, आमच्या सामर्थ्यशाली प्रिय प्रभू, अब्राहम, इसाक, याकोबाच्या इस्रायलच्या सनातन देवा, तुझ्या नावाला मी धन्यवाद, स्तुती, तुला गौरव देतो. प्रभू परमेश्वरा, गेल्या आठवडाभर तू आम्हाला सांभाळलंस, सर्व वाईटापासून प्रत्येकाला तू रक्षण केलंस, गरजा ख्रिस्त येशूमध्ये भागवल्यात. प्रभू, लज्जित फजित होऊ दिले नाहीस, आजारातून बऱ्याच लोकांना मुक्त केलंस. या सर तुझ्या प्रीतीबद्दल, आशीर्वादाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू, अशी दया आणि कृपा तुझ्या आम्हावर व्हावी आणि टिकून राहावी म्हणून आम्ही प्रत्येकाने तुझ्या भयात तुझ्या आज्ञा पालन करावी म्हणून आम्हा सर्वांना तू सहाय्य कर आणि केवळ तुझ्या नावाचं गौरव आम्हा सर्वांच्या जीवनाद्वारे होऊ दे. प्रिय परमेश्वरा, ह्यावेळेस आम्ही आमच्या मंडळीसाठी प्रार्थना करत आहोत. प्रभुराया, तुझ्याच आत्म्याच्या प्रेरणेने सर्व काही घडत असतं आणि म्हणून प्रभू परमेश्वरा, पाळक साहेब, सेक्रेटरी, उपसेक्रेटरी, खजिनदार, उपखजिनदार आणि कमिटी मेंबर या सर्वांना तुझ्या आशीर्वादाची पाखर घात. तुझ्या आत्म्याच्या प्रेरणेने त्यांनी कार्य करावं आणि प्रभू परमेश्वरा, तुझं गौरव या मंडळीद्वारे व्हावं अशी तुझी दया आणि कृपा होऊ दे. प्रभू, आमचं नको तर तुझ्या नावाचं गौरव कसं होईल याकडे आम्ही लक्ष द्यावं. लोकांनी आमचं कौतुक करू नये तर प्रभू, तू आमचं कौतुक कसं करशील याकडे आम्ही लक्ष द्यावं म्हणून आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर आणि तुझ्या राजाच्या वाढीसाठी आमचा तो उपयोग करून घे. प्रभू परमेश्वरा, दया घाला. यावेळेस आमचे राष्ट्रपती, त्याचप्रमाणे प्रभू परमेश्वरा, पंतप्रधान, खासदार, आमदार, सर्व प्रभू परमेश्वरा, या देशामध्ये सेवा करणारी प्रत्येकाला तुझ्या सामर्थ्याचा स्पर्श कर. प्रभू परमेश्वरा, तुझ्या त्या आपल्या भारताच्या संविधानाप्रमाणे त्यांनी कार्य करावं, कुणाला कसलाही प्रकारचे त्रास होणार नाही याकडे लक्ष द्यावं म्हणून सर्वांना तू स्पर्श कर आणि सैतानाच्या सर्व कुयुक्तीपासून या सर्वांना सुरक्षित असं ठेव पित्या. त्याचप्रमाणे प्रेमळ, कृपाळू, कन्हाळू बापा, आमचे बिशप साहेब, त्यांची कमिटी, पुण्यामधील सर्व चर्चेस, त्यांच्या कमिटी, पाळक साहेब यांना तू आशीर्वादाने भर, सामर्थ्याने भर, कृपादानाने भर आणि प्रभू तुझं गौरव या सर्वांच्या जीवनाद्वारे होऊ दे. अनेक आत्मे तुझ्याकडे आणण्यासाठी बापा आम्हा पामराचा तो उपयोग करून घे. प्रिय परमेश्वरा, तू केलेल्या आम्हा सर्वावरील प्रीतीबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रेमळ दया खाना, यावेळेस जे करोनाच्या दिवसामध्ये आजाराची सेवा करत आहेत ते डॉक्टर, त्याचप्रमाणे नर्सेस आणि कर्मचारी वर्ग, प्रभू या सर्वांना तू स्पर्श कर आणि ह्या सर्व वाईट परिस्थितीत त्यांचं रक्षण करून त्यांचा विश्वास अधिक वाढव. प्रभू परमेश्वरा, तू केलेल्या महान प्रीतीबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आमच्या मंडळीतीलच नव्हे तर आमच्या सर्व भारतातील तुझे ज्येष्ठ नागरिक आहेत प्रभू, त्या सर्वांना तू आशीर्वादाने भर, त्यांना गरुडाप्रमाणे भरारी मारण्याची ताकद दे आणि जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हा लाभ या विश्वासात त्यांचं पुढे जीवन त्याने आनंदात घालवावं म्हणून सर्वांना तुझ्या आत्मिक स्पर्शाने स्पर्शित कर. तुझं गौरव त्यांच्या कुटुंबियांच्या द्वारे होऊ दे. आमच्या या मंडळीतील प्रत्येकाच्या घराण्याच्या द्वारे प्रभू तुझी सेवा होऊ दे. प्रभू, आम्ही जगामधील गोष्टी मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो, परंतु प्रभू तुझा आशीर्वाद आम्ही प्राप्त करून घ्यावा. तुझ्या आत्म्याने आम्ही बलवान व्हावं प्रभू आणि अनेक प्रभूमध्ये बहीण भावंड आम्हाला प्राप्त व्हावीत याकडे लक्ष देण्यासाठी सहाय्य कर. आणि तू सांगितल्याप्रमाणे की प्रभू आम्ही पाप क्षमा आणि पश्चाताप गाजवावी म्हणून आम्हा सर्वांना तू सहाय्य कर आणि केवळ तुझ्या नावाचं गौरव
आम्हा पामराच्या जीवनाद्वारे होऊ दे. तू केलेल्या महान प्रीतीबद्दल, दयेबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो प्रभू. बाळक साहेब जे काही आम्हाला सांगत असतात प्रभू, ते तुझ्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे येऊ दे. आणि प्रभू या मंडळीची वाढ आत्म्याने बलवान व्हावी याकडे त्यांचा तू उपयोग करून घे प्रभू. लागणारी कृपा त्यांच्यावर तू कर. आणि प्रभू त्यांच्या सर्व मनची इच्छा आणि गरजा ख्रिस्त येशूमध्ये गौरवाने पुरव प्रभू. आणि आमच्या मंडळीचा उत्कर्ष अधिकाधिक आत्मिक दृष्टिकोनातून व्हावं अशी तुझी दया आणि कृपा होऊ दे. जे आम्ही कोरोनामुळे प्रभू ऑनलाईनच ह्या प्रार्थना करत आहोत, तू दया कर, कृपा कर. लवकरात लवकर आम्हाला एकत्र येण्यासाठी ही सर्व परिस्थिती तू बदल प्रभू. त्याचप्रमाणे जे काय आजकाल कामावर नाहीत किंवा ज्याची कामं थकलेली आहेत, जे काही अडचणी येत आहेत प्रभू, त्यांची आम्ही आठवण काढतो बापा. त्यांनाही तू सहाय्य कर प्रभू आणि त्यांचा विश्वास वाढव प्रभू. आमच्या मंडळीतील जे काही बाहेर देशी आहेत आमचे बहीण भावंड, त्यांनाही तुझ्या आत्म्याने बलवान कर बापा. त्या ठिकाणी त्यांना सुरक्षित ठेव. तुझ्या दयेचं कुंपण त्यांच्या बुद्धी असू दे. आणि प्रभू त्यांचं येणंही तू विशेष आशीर्वादित कर. तू संकल्पनाचा, सुज्ञतेचा, तुझ्या प्रीतीचा, तुझ्या भयाचा, तुझ्या सामर्थ्याच्या आत्म्याने प्रभू ह्या तुझ्या मंडळीला तू भरून टाक आणि तुझा गौरव होऊ दे प्रभू. हे जे आता पाळक साहेब संदेश देतील तो प्रभू प्रत्येकाच्या अंतकाल तू स्पर्श कर आणि प्रत्येकाला तू आत्म्याने बलवान कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन, आमेन, आमेन. आजच्या मनाकरता जे शुभवर्तमान आहे त्याचं आपण वाचन करूयात. मार्क शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 2 ते 12 ही वचनं आपण ऐकूयात. आजच्या करता निम्न त्याला शुभवर्तमान. मार्क शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि त्याच्या 2ऱ्या वचनापासून आजच्या शुभवर्तमानाला प्रारंभ होत आहे. परुषु तेथे आले आणि त्याची परीक्षा पाहण्याच्या उद्देशानं त्यांनी त्याला विचारले की पुरुषाने बायको टाकणे सशास्त्र आहे काय? उत्तरादाखल तो म्हणाला, मोशेने तुम्हास काय आज्ञा दिली आहे? ते म्हणाले, सूटपट देऊन तिला टाकण्याची मोशेने परवानगी दिली आहे. येशू त्यांना म्हणाला, तुमच्या अंतःकरणाच्या कठीणपणामुळे त्याने ही आज्ञा तुमच्यासाठी लिहून ठेवली. परंतु उत्पत्तीच्या प्रारंभापासून देवाने त्यांना स्त्री पुरुष असे उत्पन्न केले. ह्या कारणामुळे पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ती दोघे एक देह होती. ती पुढे 2 नव्हत तर एक देह आहेत. म्हणून देवाने जे जोडले आहे ते मनुष्याने तोडू नये. नंतर घरात त्याच्या शिष्यांनी पुन्हा त्याच गोष्टीविषयी त्याला विचारले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, जो कोणी आपल्या बायकोला टाकतो व दुसरे लग्न करीतो तो तिच्याविरुद्ध व्यभिचार करतो. आणि जर तिने आपल्या नवऱ्याला सोडले व दुसरे लग्न केले तर तीही व्यभिचार करते. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. सर्वांचं आजच्या भक्तीमध्ये मी प्रभू येशूनामध्ये मनापासून स्वागत करतो. आणि मला खात्री आहे की मागील दिवसापासून परमेश्वरानं आम्हाला
वेगळ्या विषयांवर, वेगळ्या गोष्टींवर त्याच्या वचनाद्वारे, त्याच्या संदेशाद्वारे आशीर्वादितच केलं आहे. म्हणून प्रियांनो, आपण आपलं चित्त, आपलं लक्ष देवाच्या वचनाकडे लावण्यापूर्वी आजच्या मनासाठी जे शास्त्रपाठ आहे त्याचं पुन्हा एकदा मी आपणासाठी वाचन करतो. स्तोत्रसंहिता 127 1 ते 5 वचनं आपण ऐकली. जुना करारमधून मलाखीचं पुस्तक याचा 2रा अध्याय 13 ते 16 ही वचनं देखील आपण ऐकली. नवीन करारमधून करंथीकरास पहिले पत्र याचा 13वा अध्याय आणि 1 ते 13 ही वचनं देखील आपण ऐकली. आणि शुभवर्तमान मार्कुस शुभवर्तमान याचा 10वा अध्याय यातील 2 ते 12 ही वचनं देखील आपण ऐकली. या सर्व वचनास अनुसरून जो आपला आजचा विषय आहे तो म्हणजे पती पत्नींचे संबंध, पती पत्नींमधील संबंध हा आपला आजचा विषय आहे. आणि हा विषय समजून घेण्याकरता, देवाचं वचन स्वीकारण्याकरता प्रियांनो, आपण क्षणभर आपल्या मानाला लावूयात आणि आपल्या प्रभूकडे प्रार्थना करूयात की ह्या वचनाद्वारे त्यानं आमच्याशी बोलावं. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पामित्र, धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. तुझी कृपा, तुझा अनुग्रह तू आम्हाला पुरेलाच म्हणून धन्यवाद देतो. तुझ्या नामास्तव, तुझ्या वचनास्तव तू आम्हाला दृढ आणि खंबीर कर. यासाठी की प्रभू येशू, जे काही मी वचनं ऐकली, वाचले, ते खरोखरी आमच्या आत्मिक उन्नतीसाठी वरदान व्हावं असं देणे कृपा होऊ दे. जो आजचा विषय आहे देपा, त्या विषयावर देपा आम्ही मनन करत असताना, चिंतन करत असताना देपा, तू आमच्यातील उणेवा आम्हाला समजू दे. ह्यासाठी की प्रभू येशू, आमच्यातील उणेपण जाऊन आम्ही तुझ्या नामामध्ये विश्वास राहून एकमेकांमध्ये अधिकाधिक दृढ आणि खंबीर होऊन आमच्या स्वर्गीय पित्याचं गौरव करा असं देणे कृपा हो देपा. ह्या पवित्र वचनाची भाकर म्हणत असताना देपा, तू माझ्या मुखाचा, शिराचा ताबा तू घे. ह्यासाठी की प्रभू येशू, मी घटलं जाऊ दे तर तुझं नाव उंचावलं जावं, गौरव जावं असं देणे कृपा. येशू तारण्याची नात मागतो. हां. प्रियांनो, आपला जो आजचा विषय आहे तो म्हणजे पती पत्नींमधील संबंध. प्रियांनो, जर आपण पवित्र शास्त्राचा सर्व दृष्टीने जर आपण विचार केला, त्याचा जर आपण नियमित मनन चिंतन केलं, तर आपल्याला पवित्र शास्त्रासंबंधी एक नवीन गोष्ट समजते. ती म्हणजे पवित्र शास्त्र हे नातेसंबंधांवर दृढ आहे. पवित्र शास्त्र किंवा देवाचं प्रत्येक वचन हे नातेसंबंधांवर आहे. जर आपण सृष्टीची निर्मिती पाहिली तर त्या ठिकाणी पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे तिघं आहेत. त्या तिघांचे संबंध त्या ठिकाणी आहेत. जुना करारामधची जर सुरुवात जर पाहिली आपण, परमेश्वराने सृष्टीची निर्मिती केली. त्या सृष्टीचं आणि परमेश्वराचं नातं आहे. किंवा आज आमच्या मानवाचं आणि देखील त्या सृष्टीतील निसर्गाचं प्रत्येक गोष्टीशी आमचं एक नातेसंबंध आहे. कुठं ना कुठं तरी एक ते आमचे ऋणानुबंध आहेत. आणि आपण ज्यावेळेस पाहतो की परमेश्वरानं मानवाची म्हणजे आदामाची निर्मिती केली, त्या ठिकाणं आणखीन एक नवीन नातेसंबंध त्या ठिकाणं परमेश्वरानं निर्माण केलेला आहे. त्यानं त्याच्याच प्रतिरूपाचा मानव म्हणजे आदाम निर्माण केला. आणि ज्यास आपण पाहतो की सर्व सृष्टीची निर्मिती केली, सर्व प्राणी मात्र, सर्व वनस्पती, सर्व गोष्टी निर्माण केल्या, त्यास आदामाला योग्य असं सहकारी कोणी नव्हतं. तर त्यास परमेश्वरानं स्त्रीची देखील निर्मिती केलेली आहे. स्त्रीची निर्मिती ही परमेश्वरानं पुरुषापासून केलेली आहे. स्त्रीची निर्मिती ही परमेश्वरानं पुरुषापासून केली. त्याची एक फासळी काढून परमेश्वरानं त्याला स्त्रीला बनवलेले आहे. आणि ती स्त्री जीवधरणी, ती माता, जननी म्हणून गणण्यात आली आहे. ती आदामाची पत्नी म्हणून परमेश्वरानं निवडलेली आहे. आणि ती कुटुंबसंस्था, ते नातेसंबंध त्या ठिकाणी एक नव्याने आम्हाला पाहायला मिळतं. नंतर पाहतो आपण की ज्यावेळेस परमेश्वरानं सर्व अब्रामाला किंवा आदामाला देखील आशीर्वाद दिलं नाही का, की मी तुमची संतती वाढवीन. मग अब्रामाचा आणि देवाचा एक विश्वासाचा नातेसंबंध झालं. नंतर मोशेला अब्रामाचा देवाचा मित्र म्हणण्यात आलं आहे प्रियांनो, नाही का. ज्यास अहरोन आणि मिर्याम
परमेश्वराकडे कुरकुर करतात, त्यावेळेस परमेश्वर त्यांना म्हणतो की मोशेचं माझं नातं वेगळं आहे. मी तुमच्याशी अप्रत्यक्ष बोलतो, परंतु मी मोशेबरोबर प्रत्यक्ष बोलतो, कारण तो माझा मित्र आहे. मी जे काय माझ्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत, जे काय विचार आहेत, ते मी त्याच्यावर तोंडोतोंड बोलतो, त्याच्या समोरासमोर बोलतो. हे मित्रत्वाचं नातं आम्हाला ह्या पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतं. त्यामुळे आणखीन जर पुढं पाहत गेलं आपण, तर त्या ठिकाणी भाऊ बहिणींचं नातं आहे, मित्रत्वाचं नातं आहे. एक अधिकारी किंवा त्याच्याबरोबर काम करणारे लोक किंवा राजे त्यांच्याबरोबर काम करणारे लोक, मग त्यांचे सर्व वेगळे त्यांचे पदाधिकारी, असे सगळ्या वेगळ्या प्रकारचं नातेसंबंध आम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळतात मित्रांनो. आणि या सर्व नातेसंबंधांचा उत्पत्ती ही आमच्या स्वर्गीय पित्यानं केलेली आहे. आणि त्यातील सर्वात महत्त्वाची जे नातेसंबंध देवानं निर्माण केलं ते म्हणजे स्त्री आणि पुरुषाचं. परंतु स्त्री आणि पुरुष जरी वेगळे असले तरी त्यांचं एक नातेसंबंध त्यानं एक पती पत्नी म्हणून एक निर्माण केलेला आहे. पती पत्नी म्हणून देवानं एक नातेसंबंध निर्माण केलेला आहे. आणि ते नातेसंबंध देवानं निर्माण केले ह्यासाठी की देवाची योजना त्या पती पत्नींद्वारे, त्या स्त्री पुरुषाद्वारे ह्या भूतलावर पूर्णत्वास यावी. ती योजना ह्या भूतलावर प्रभू येशूच्या नामामध्ये पूर्णत्वास यावी म्हणून देवानं कुटुंब संस्था पती पत्नींद्वारे ह्या भूतलावर निर्माण केले आहे. हे देवाचं आणि त्या पती पत्नींचं एक नातेसंबंध आहे. जर आपण आदामाची आणि हवेची ज्यावेळेस निर्मिती झाली त्यावेळेस देवाचं आणि आदाम आणि हवेच्या नातेसंबंधाविषयी त्या ठिकाणी प्रियानं वर्णन केलेलं आहे की परमेश्वर रोज सायंकाळी आदाम आणि हवेबरोबर त्या ठिकाणी बागेत येऊन बोलत असे, त्यांच्याशी तो चर्चा करत असे, त्यांच्याबरोबर तो बोलत असे. म्हणजे पूर्वी उत्पत्तीच्या प्रारंभी देवाचं आणि मानवाचं नातं हे किती दृढ आणि घट्ट होतं हे आम्हाला त्या ठिकाणी दिसतं प्रियानं. ते नातं त्या ठिकाणी दृढ आणि खंबीर होतं, कारण का जो सृष्टीचा निर्माण करता स्वर्गीय देव स्वतः त्या ठिकाणी उपस्थित असते. त्याची समक्षता, त्याचा अभिषेक त्या ठिकाणी स्वतः असं. आणि आदम आणि हवा देखील रोज त्याच्या सामर्थ्याची त्याच्या येण्याची ते वाट पाहत असत. एवढं ते नातेसंबंध ते ऋणानुबंध घट्ट आणि दृढ होते. परंतु ज्यावेळेस पाप आलं, ज्यावेळेस सैतानमध्ये आला, त्यावेळेस ते नातेसंबंध दुरावला प्रियांनो. ते देवाचं आणि पती पत्नींचं मध्ये ते नातं दुभांगलं प्रियांनो. त्या ठिकाणी संशय आला, त्या ठिकाणी मोह आला, त्या ठिकाणी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा स्वभाव त्या ठिकाणी उपजत झालेला आहे प्रियांनो. मला त्यांनी हे दिलं, मला त्यांनी हे सांगितलं, परंतु मी काय केलं हे कुणी कबूल केलं नाही. त्याच्यामुळं आज देखील हीच परिस्थिती आमच्या जीवनामध्ये, आमच्या अवतीभोवती कुटुंबांमध्ये आम्हाला पाहायला मिळते प्रियांनो. आणि त्याच्यामुळं आज पती पत्नींच्या नात्यांमध्ये, कुटुंबामध्ये, समाजामध्ये ऱ्हास होतोय प्रियांनो. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे देवाची समक्षता, देवाचं सानिध्य कुटुंबामध्ये नसणं, पती पत्नीमध्ये नसणं प्रियांनो. आज ह्याला कारणीभूत कोण आहे तर प्रियांनो आम्ही स्वतः आहोत. आज पती पत्नींमध्ये किंवा कुटुंबामध्ये, समाजामध्ये जर देवाचं सानिध्य नाही तर काहीच नाही प्रियांनो. आणि हे जे सर्व नातेसंबंध जे सांगितले त्या सर्व नातेसंबंधांचा एकच केंद्रबिंदू आहे, तो म्हणजे आमचा स्वर्गीय पिता, आमचा प्रभू येशू ख्रिस्तच आहे. ते नातेसंबंध त्याचा केंद्रबिंदू ह्या पवित्र शास्त्राचा जर मुख्य केंद्रबिंदू जर आपण बघितलं तर फक्त आणि फक्त ह्या सृष्टीचा निर्माण करता आमचा स्वर्गीय पिता, आमचा परमेश्वर, आमचा जिवंत देव, आमचा प्रभू येशू ख्रिस्तच आहे. तो पवित्र आत्मा त्या ठिकाणी आहे प्रियांनो. म्हणून आज जे आम्ही वचन वाचलं
त्या वचनास अनुसरून जो आमचा विषय आहे की पती पत्नींमधील संबंध. प्रियांनो, जर आम्हाला पती पत्नी या नात्यानं आम्ही एकत्र आहोत आणि जर ह्याचा विचार केला तर पती वेगळ्या कुटुंबातील असतो, वेगळ्या रूढी परंपरेतून, वेगळ्या तत्वातून असतो. पत्नी देखील वेगळ्या रूढी परंपरा, वेगळ्या तत्वामधून असते, वेगळ्या विचारांमध्ये असते, वेगळ्या विचार प्रवृत्तीमध्ये ते सर्वजण असतात. आणि ज्यावेळेस ते एकत्र येतात, एक विवाह निमित्तानं ते एकत्र येतात, त्यावेळेस दोन विचार प्रवृत्ती, दोन रूढी परंपरा, अशा सगळ्या दोन्ही गोष्टी एकत्र येतात. प्रियांनो, ते फक्त आणि फक्त पती पत्नी या नात्यांद्वारे येतात. आणि ह्या ज्यावेळेस दोन प्रवृत्ती, दोन विचार, दोन भिन्न विचार प्रणाली, ह्या सगळं ज्यावेळेस एकत्र येतात, त्यावेळेस ते पती पत्नींच्या रूपानं एक होतात. प्रियांनो, एक विचार होतात. आणि ज्यावेळेस एक विचार होतात, समविचार होतात, त्यावेळेस ते संबंध खरोखरी दृढ आणि खंबीर होतात. परंतु ह्या संबंधामध्ये आम्हाला एक प्रामुख्यानं एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते, ती म्हणजे प्रीती, विश्वास. प्रीती आणि विश्वास. आणखीन पुढे जाऊन मी देखील म्हणतो की त्याच्यामध्ये सत्यता हवी, त्याच्यामध्ये पारदर्शकता देखील हवी. आणि ज्यावेळेस ह्या चार गोष्टी प्रियांनो आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये पती पत्नींच्या संबंधामध्ये दृढ असतात, त्यावेळेस कोणतीही अनिष्ट गोष्ट, कोणताही मोह, कोणताही सैतान आमच्या संबंधावर घाला घालू शकत नाही. प्रियांनो, कोणताही घाला आमच्यावर येऊ शकत नाही. कारण का तर माझा विश्वास, आमचा पती पत्नी या नात्यानं आमचा एकमेकांवरील विश्वास, आमची एकमेकांवरील प्रीती, आमच्या एकमेकांविषयीचं सत्यतेचं आचरण आणि आमच्यामध्ये असणारी पारदर्शकता, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ख्रिस्त आमच्या कुटुंबामध्ये असावा. प्रभू येशू ख्रिस्त आमचा जिवंत देव, पवित्र आत्म्याची समक्षता पती पत्नी या नात्यांमध्ये असावी. कारण देवाचं वचन सांगतं की एक पदरी दोर हा लवकर तुटतो, दोन पदरी असेल तर थोडा मजबूत राहतो, आणि तीन पदरी जर असेल तर तो दोर अधिक मजबूत होतो. कारण एकटा असेल तर कदाचित आमची ताकद कमी पडते, जर एकाला दोघं असेल तर त्याला आणखीन बळकटी मिळते. आणि जर सर्व सृष्टीचा निर्माण करता जो जिवंत देव, जो प्रभू येशू ख्रिस्त, जो पवित्र आत्मा आमच्या कौटुंबिक नात्यामध्ये पती पत्नींमध्ये जर उपस्थित आहे, तो आमचा केंद्रबिंदू आहे, तो आमचा आधारस्तंभ आहे, त्या ख्रिस्त म्हटल्या खडकावर जर आमचं कुटुंब स्थिर आणि खंबीर आहे, तर निश्चितच ते तीन पदरी दोर हा तुटणारच नाही. कारण का तर ख्रिस्तवर आधारित आमचं कुटुंब आहे. त्यामुळं जे पती पत्नी आहेत किंवा जे पती पत्नी होऊ इच्छित आहेत, त्यांच्यासाठी मी एक विश्वासानं सांगतो की ख्रिस्ताला तुम्ही केंद्राधित करा. तुम्ही तुमचं सर्व लक्ष, सर्व चित्त प्रथम त्या ख्रिस्ताकडे लावा, प्रथम त्या ख्रिस्ताकडे लावा. कारण ती करा पहिले पत्र जरा कलसे पत्र याचा 3रा अध्याय आणि इफिसकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 22 पासून
23पर्यंत जर आपण वचन वाचले त्या ठिकाणी वचन सांगते की कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा पती पत्नीचे मस्तक आहे, शिवाय ख्रिस्त हाच शरीराचा तारणारा आहे. आणखीन जर आपण पुढं ते सर्व वचन वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला पती पत्नी या नात्यांविषयी अधिक खोलवर पाहायला मिळतं. तरी त्यातली काही गोष्टी मी आपल्यासाठी वाचून दाखवतो. तरी मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते तसे स्त्रियांनीही सर्व गोष्टीत आपल्या पतीच्या अधीन असावे. पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःच तिच्यासाठी समर्पण केले, अशासाठी की तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी, म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशांसारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. त्याप्रमाणे पतींनी आपापली पत्नी आपले शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीती करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीती करीतो तो स्वतःवरच प्रीती करीतो. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेला नाही, तर तो त्याचे पालनपोषण करतो. जसे ख्रिस्तही मंडळीचे पालनपोषण करीतो तसे तो करीतो, कारण आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत. म्हणून पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या पत्नीला जोडून राहील आणि ती उभयता एक देह होतील. प्रियांनो, हे जे वचन वाचले त्या वचनास अनुसरून आम्हाला एक समजतं की ख्रिस्तानं मंडळीसाठी स्वतःला समर्पित केलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं मंडळीसाठी स्वतःला समर्पित केलं आहे. कारण मंडळी ही त्याची वधू आहे आणि त्या वधूविषयी ख्रिस्ताची अपेक्षा आहे की ती मंडळी कशी असावी. वचनायुक्त द्वारा ती मंडळी कशी असावी, तर वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र असावी. वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून ती पवित्र असावी. वचनाद्वारे म्हणजे आज जे पवित्र वचन आहे त्या वचनावर मी माझा जीवितक्रम व्यक्त करावा. ते वचन मी स्मरून त्या वचनावर मी चिंतन मनन करून मी स्वतःला सिद्ध करावं. म्हणजे काय, तर मी माझ्या पातकांची कबुली द्यावी. मी स्वतःला प्रभू येशूच्या रक्ताने जलस्नानाद्वारे शुद्ध आणि पवित्र करावं. मी त्या पवित्र बाप्तिस्म्याद्वारे स्वतःला शुद्ध आणि पवित्र करावं, यासाठी की माझ्या अंतःकरणातली मलिनता जावी. माझ्या अंतःकरणामध्ये असणारे पाप, माझी व्यसनाधीनता, माझी वासना, माझ्यातील जार कर्म हे निघून जावेत आणि त्या ठिकाणी प्रभूचं सानिध्य त्या वचनाद्वारे माझ्यामध्ये असावं. आणि त्याचा परिणाम काय आहे, तर ती मंडळी कशी आहे, तर गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करो, म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखी काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. ती मंडळी कशी असावी, तर पश्चात्तापपूर्वक अंतःकरणाने स्वतःला शुद्ध आणि पवित्र केलेली, ख्रिस्ताला आपलं मस्तक म्हणून धारण करण्यासाठी स्वतःला सुशोभित केलेली असावी. ह्यासाठी की माझ्यावर कोणताही डाग नसावा, माझ्यावर कोणतीही सुरकुती नसावी, तर देवाच्या गौरवासाठी मी स्वतःला पवित्र आणि निर्दोष असं सादर करावं. आज देवाची ही मंडळीकडूसाठी अपेक्षा आहे, त्या वधूसाठी अपेक्षा आहे. म्हणून प्रियांनो, आज वैवाहिक जीवनामध्ये देखील पती पत्नींची देखील एकमेकांविषयी हीच अपेक्षा आहे की आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं उणेपण नसावं, आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारची कटुता नसावी, आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा द्वेष, मोह, कोणत्याही प्रकारचं ईर्ष्या नसावी, कोणत्याही प्रकारचे आमच्यामध्ये चढ उतार नसावे. तर दोघंही पती आणि पत्नी या नात्यानं एक विचार, समविचारी असावेत, एकमेकांचा मान सन्मान करणारे असावे, दोघे एकमेकांविषयी निर्दोष असावे, दोघे एकमेकांविषयी डागरहित, सुरकतेविरहित असावेत. यासाठी की प्रभूच्या द्वारे जे सामर्थ्य, जे जीवन त्यांना मिळालं ते प्रभू येशूच्या नावामध्ये
फलद्रूप असं व्हावं. कारण देवानं आम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस आदाम आणि हवेने पाप केलं त्याच्यापूर्वी देवानं त्यांना आशीर्वाद केला की हे सर्व मी तुमच्यासाठी दिलं आहे, ही सर्व सृष्टी मी तुम्हाला दिलेली आहे, ह्याच्यावर तुम्ही राज्य करा, तिला तुम्ही मशागत करा, तुमच्या दैनंदिन गरजासाठी तुम्ही ह्याचा उपयोग करा, ती फलद्रूप करा, ती आशीर्वादित करा, तुमच्याद्वारे ती संतती आशीर्वादित हो. जर हे आशीर्वाद मला जर पाहिजे तर त्या ठिकाणी देवाची समक्षता, देवाचं सानिध्य माझ्यामध्ये असावं. आज जरी त्यावेळेस आपण पाहतो की आदाम आणि हवा नग्न होते, परंतु त्यांच्यामध्ये कोणतीही वासना नव्हती, कोणतंही जार कर्म नव्हतं, तर त्या आंतरिक आणि बाह्यदृष्ट्या ते शुद्ध आणि पवित्र होते. ते आंतरिकदृष्ट्या शुद्ध आणि पवित्र होते. परंतु आज आमच्यामध्ये त्या गोष्टीची उणीव आहे प्रियांनो. आज आमच्यामध्ये ती उणीव आहे. आज आमच्यामध्ये ज्या जगामध्ये आम्ही जगतो त्या जगांमधील, त्या भौतिक जीवनामधील अनेक गोष्टी कौटुंबिक जीवनामध्ये, पती पत्नींच्या नातेसंबंधामध्ये अडखळण ठरत आहेत प्रियांनो. मग कदाचित आमची जी संगती असेल ते असेल, आम्हाला जे सहकार्य आहेत ते असतील, कदाचित आमचे विचार, आमच्या मोह, आमचे जे कल्पना आहेत, आमचे जे स्वप्न आहेत ते असतील. त्याच्यामुळे आमच्या नातेसंबंधामध्ये एक दुरावा येतो, एक अडखळण येतं प्रियांनो, आणि तेच आमच्या पती पत्नींच्या नाशासाठी ते कारण होतं प्रियांनो. कारण आज तंत्रज्ञानाद्वारे आम्ही जरी जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असलो तरी आम्ही इतके जवळ आलो आहोत की आमच्यातील जुना स्वभाव, जुना माणूस त्या ठिकाणी काम करतो आणि नको त्या गोष्टींच्या आधारे आम्ही जातो प्रियांनो. आज नको त्या गोष्टी आम्हाला त्या तंत्रज्ञानाद्वारे आम्हाला पाहायला मिळतात. मग आमच्यातील वासना जागृत होते, आमच्यातील व्यसनाधीनता जागृत होते, आमच्यातील मोह जागृत होतात आणि तेच आमच्या नाशाचं कारण आहे. म्हणून त्या ठिकाणी आम्हाला व्यभिचाराविषयी स्पष्टपणे पवित्र शास्त्रामध्ये सांगितलं प्रियांनो, जो व्यभिचार करतो तो देवाच्या आज्ञेविरुद्ध करतो. आणि पती पत्नीमध्ये व्यभिचाराला मान्यता नाही प्रियांनो. त्या ठिकाणी एक देह, एक विश्वास, एक विश्वासाची कृती हवी आहे. आणि वचन सांगतं की वासना गर्भवती होते आणि ती पापाला जन्म देते. आज जर पती पत्नींच्या नात्यांमध्ये वासना जर असेल प्रियांनो, तर तिथं नाश हा ठरलेलाच आहे, तिथं नाश हा ठरलेलाच आहे प्रियांनो. म्हणून देवाचं वचन सांगतं, मलाखीचं पुस्तक याचा 2 अध्याय आपण जे वाचलं त्या ठिकाणी वचन स्पष्ट सांगतं आम्हाला की कारण तुझ्यामध्ये व तुझ्या तारुणातल्या स्त्रीच्या मध्ये परमेश्वर साक्षी आहे, ती तर तुझी सहकारिणी व तुझी कराराची पत्नी असून तीच बरोबर विश्वासघाताने वर्तला आहेस, तर मग त्या ठिकाणी पाप येतं. आज पती पत्नी या नात्यांमध्ये परमेश्वर आमचा साक्षी आहे. आज आपण आपल्या ख्रिस्ती विश्वासू प्रमाणे ज्यावेळेस आपण विवाहविधी करतो किंवा विवाहविधी लावला जातो त्या ठिकाणी आपण म्हणतो की देव ह्या ठिकाणी साक्षी, मंडळी ह्या देखील ठिकाणी साक्षी आहे. आणि मग ते वधूवर एकमेकांना विश्वासाने वचनं देतात, एकमेकांना ते विश्वासानं वचनं देतात आणि त्यानुसार ते एकमेकांना स्वीकारतात प्रियांनो. आज खरोखरी जर ते वचनं आम्ही आमच्या दैनंदिन जीवनामध्ये नित्य स्मरले, नित्य त्या वचनावर आम्ही आमचा विश्वास व्यक्त केला, एकमेकांचा विश्वास व्यक्त केला, तर निश्चितच कोणत्याही गोष्टीची आडकाठी त्या ठिकाणी नाही आहे. आणि ते वचनं देताना देखील आम्ही स्पष्टपणे काही काही गोष्टी त्या ठिकाणी जाहीर करतो, नाही का प्रियांनो. मग आमच्यामध्ये तो नाश का, आमच्यामध्ये तो अविचार का येतात? कारण का तर आमचा मानवी स्वभाव प्रियांनो तो मध्ये येतो. मग त्या ठिकाणी मोह, वासना, व्यसनाधीनता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये येतात. किंवा आमच्या मानवाचा किंवा स्त्री पुरुषांमध्ये एक संसार म्हटलं की एक मोठा दुर्गुण आहे, तो म्हणजे आम्ही आमच्या जीवनाकडं, आमच्या संसाराकडं पाहत नाही, आम्ही आमच्या नातेसंबंधाकडं पाहत नाही, तर आमच्या अवतीभोवती जे लोक आहेत त्यांच्याकडं आम्ही पाहतो
आणि कळत न कळत आम्ही त्यांच्याबरोबर तुलना करतो. मग आमच्या दृष्टीला त्यांचं ते भौतिक जीवन समोर येतं. अरे तो तर तुमचा आमचाच मित्र आहे, तुमची आमचीच मैत्रीण आहे. आज ते बघा किती छान राहतात, त्यांचा छान बंगला आहे, त्यांचं छान गाड्या आहेत, त्यांचे मुलं एवढे शिकले, त्यांचं असं झालं तसं झालं, नाही का. आणि मग ज्यावेळेस आम्ही ही तुलना करतो किंवा त्यांच्या घरात खूप छान छान गोष्टी आहेत, त्यांची स्त्री बघा किती दागदागिने, मग तो पण म्हणतो की अरे ती किती छान काम करते, किती छान आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी विचार येतात आणि मग तिथं स्वतःची इतरांबरोबर तुलना केली जाते. मग ते भौतिकदृष्ट्या आम्ही त्यांच्याकडे बघतो की आमच्यापेक्षा किती वरचढ आहेत. आम्ही त्यांचं अंतःकरण पाहत नाही प्रियांनो, आम्ही फक्त त्यांचं बाह्य स्वरूप पाहतो. जे आमच्या डोळ्यांना दिसतं तेच आम्ही पाहतो, परंतु त्यांच्या आतल्या गोष्टी, त्यांचं कौटुंबिक जीवन, त्यांचं वैयक्तिक जीवन आम्ही पाहतो का? नाही पाहत प्रियांनो. मध्ये माझ्या वाचनामध्ये एक पोस्ट आली होती, त्या ठिकाणी एक मिडल म्हणजे सांसारिक जीवनाचे मध्याना आलेले असं ते कौटुंबिक त्या ठिकाणी ते दाम्पत्य होतं. आणि मग ती पत्नी त्रस्त झालेली असते, तिला आजारपण येतं, मग तो पती देखील त्रस्त असतो आणि मग त्यांचं वैवाहिक जीवन, कौटुंबिक जीवन ढळमळतं. म्हणून ते एका महाराजांकडे जातात. ते महाराजांकडे जातात, महाराजांना सांगतात की असं असं झालं आहे. मग ते म्हणतात की माझा पती असा असं करतो, हे करतो, ते करतो, मग त्याच्यामुळं मला आजारपण आलेलं आहे. मग ते जे महाराज आहेत ते त्यांच्याकडं बघतात आणि त्यांना एक सजेशन देतात की तू लहानपणी ज्या शाळेत होतास त्या शाळेत जा, त्या शाळेतले जे तुझे मित्र आहेत त्यांची माहिती काढ आणि 1 महिन्यानंतर येऊन तू मला भेट. ते त्याला ते सांगतात आणि 1 महिन्यानंतर येऊन भेट सांगतात. मग हा सद्गृहस्थ, ती पत्नी, दोघंही ह्या कामाला लागतात. तो त्याचे मित्र शोधतो, ती त्याची मैत्रिणी शोधते आणि जवळपास असं करून दोघांना मिळून ते 70-80 लोकांची, त्यांच्या मित्रमैत्रिणींची माहिती मिळते. मग ते सर्वजण लहानपणापासून तर त्यांच्या कौटुंबिक जीवनापर्यंत त्यांचा जी काही माहिती मिळते त्याचं विश्लेषण ते त्या व्यक्तीला सांगतात. मग ते विश्लेषण काय असतं तर त्यातील फक्त 5% लोक सुखी समाधानी आहेत. जे त्यांचे जे मित्रमैत्रिणी त्यांनी जी माहिती काढली 70-80 लोकांची, त्यातले फक्त 5% लोक सुखी समाधानी आहेत. म्हणजे आर्थिकदृष्ट्या स्थिर स्थावर सर्व शांती समाधानी आहेत. आणि बाकींचं वर्णन त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की कित्येक लोक व्यसनाधीन आहेत, कित्येक लोक वासनाधीन आहेत, कित्येक लोक आजारपणामध्ये आहेत, कित्येक जण भिकेला लागलेले आहेत. आणि मग ते महाराज म्हणतात की तुम्ही कुठे आहात, तुम्ही कुठे आहात. मग ते स्वतःचं अवलोकन करतात. ते म्हणतात की अरे आमच्याकडे त्या काहीच गोष्टी नाही आहेत. ज्या बाकीच्या 95% लोकांकडे ज्या आहेत त्यातल्या माझ्याकडे एकही नाही आहे. माझ्याकडं ना आजारपण आहे, ना माझे मुलाबाळांचा प्रश्न आहे, ना माझ्या काही गोष्टी आहेत, ना कोणत्या गोष्टींच्या व्यसनाच्या आधारे मी कोणती वासनाधीन आहे, काहीच नाही माझ्याकडं. मग हे माझ्याकडं का, तर फक्त आणि फक्त एकमेकांविषयी तुलना करणं, एकमेकांविषयी ईर्ष्या बाळगणं, मोह करणं, हेच त्यांच्या नाशाचे कारणीभूत ठरलं प्रियांनो. आज आमच्या जीवनामध्ये देखील, पती पत्नींच्यामध्ये देखील ह्याच गोष्टी कारणीभूत ठरतात. आणि मग तिथं आमचं पती पत्नींमधील नातेसंबंध दुरावतं. मग त्या ठिकाणी सैतान हा दाराशी टपून असतो. मग तो त्या ठिकाणी मोह टाकतो, त्या ठिकाणी बंधन टाकतो, त्या ठिकाणी आजारपण टाकतो आणि तो आम्हाला पती पत्नींपासून दूर नेतो, देवापासून दूर नेतो. आणि मग त्या ठिकाणी अशांतता येते, त्या ठिकाणी नको त्या गोष्टी येतात. मग त्या इतक्या येतात की कधीकधी एकमेकांचा खून होतो, कधीकधी कोणी जण आत्महत्या करतं. आणखी मग तिथं प्रश्न वाढत जातात प्रियांनो, त्याच्यावर तोडगा निघत नाही. परंतु त्या सगळ्या गोष्टींवर एकच तोडगा आहे, तो म्हणजे पती पत्नीचं नातं हे ख्रिस्त केंद्रित असावं, ख्रिस्तावर विश्वासू आधारित असावं. आणि ज्यावेळेस पती पत्नी या नात्यांना आम्ही ख्रिस्तावर विश्वासू राहतो, आम्ही ख्रिस्ताला आमच्या अग्रभागी ठेवतो प्रियांनो, त्यावेळेस उणं काहीच नाही प्रियांनो. आम्हाला
म्हणून आज आमच्या नातेसंबंधामध्ये प्रियानो विश्वास आणि प्रीती असणं हे गरजेचं आहे. ज्यावेळेस आम्ही विश्वास ठेवतो त्यावेळेस आम्ही आहे तसं स्वीकारतो. कारण अब्रामानं मोशेनं देखील परमेश्वरानं जो विश्वास त्यांच्यावर व्यक्त केला त्या विश्वासाने त्यांनी स्वीकारलं. अब्रामाला तर देव देखील ठाऊक नव्हता, परंतु त्यानं विश्वासानं त्याला ते स्वीकारलं. तो सर्व राष्ट्रसमूहाचा जनक झाला प्रियांनो. कारण का तर त्यानं विश्वासानं देवाला स्वीकारलं. मोशेनं देखील विश्वासानं त्या फारो राजाकडे गेला आणि ते विश्वासाची कृती केली. आज तोच विश्वास ज्यास कुटुंब म्हणून मी माझ्या पत्नीवर ठेवतो, पत्नी म्हणून मी ज्यास माझ्या पतीवर तो विश्वास प्रभू येशूच्या नावामध्ये व्यक्त करते, त्यावेळेस ख्रिस्ताची समक्षता माझ्यामध्ये असते. आणि ख्रिस्त म्हणतो की जशी मी तुम्हाला प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. कारण प्रीतीचा सगळ्यात मोठा गुणधर्म आहे तो म्हणजे ती सर्व पापांची रास झाकून टाकते. कारण ख्रिस्तानं आमच्यावर आगापे प्रीती केली, त्याने ती निस्वार्थी प्रीती केली. प्रियांनो, आज आमच्या पती पत्नींच्या जीवनामध्ये देखील ती निस्वार्थी प्रीती असावी. निश्चित आम्ही मानव आहोत, आम्ही ख्रिस्तासारखे नाहीत, परंतु ख्रिस्तासारखं होण्यासाठी प्रियांनो आम्ही स्वतःला सादर करूयात. ह्यासाठी की ख्रिस्ताचं गौरव माझ्याद्वारे व्हावं, म्हणून आम्ही पती पत्नी या नात्यानं आम्ही एकमेकांवर ती प्रीती करावी. ह्यासाठी की आम्ही एकमेकांचे गुणदोष वेळोवेळी पदोपदी स्वीकारावे, एकमेकांना त्या पापांची त्या दुष्कृत्यांची क्षमा करावी आणि आमचं नातेसंबंध रोज आणि रोज दृढ कसं राहील, ते विश्वासू कसं राहील ह्याकडे आम्ही आमचं चित्त लावावं. आणि ज्यावेळेस आम्ही ह्या विश्वासानं चालतो प्रियांनो, तर खरोखर मी तुम्हाला सांगतो की तुमचं कौटुंबिक जीवन, तुमचं पती पत्नीचं नातेसंबंध प्रभू येशूच्या नावामध्ये दृढ होऊन ते आशीर्वादितच होणारच. कारण प्रभूनं तशी खात्री दिलेली आहे की तो तुमचा मस्तक आहे. आणि ज्यावेळेस पत्नी पतीच्या अधीन असते आणि पती ज्यावेळेस पत्नीच्या अधीन असतो त्यावेळेस ते एक देह एक विचार होतात. आणि त्यावेळेस ती विश्वासाची ज्या वेळेस ते कृती करतात त्यावेळेस देव त्यांना आशीर्वादित करतो. म्हणून प्रियांनो, तुम्ही तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये जगत असताना तुम्ही इतरांकडे पाहू नका, स्वतःकडं पहा, तुमच्या कुटुंबाकडे पहा, तुमच्या पत्नीकडे पहा, तुमच्या पतीकडे पहा, यासाठी की देवानं मला कसं आशीर्वादित केलं आहे आणि मी एकमेकांच्या आशीर्वादासाठी मी कसं कारणीभूत होईल. म्हणून प्रियांनो, आज आमच्यामध्ये ती लीनता, ती नम्रता असावी. तो देवाचा स्वभाव ज्या पती पत्नींमध्ये असतो प्रियांनो, त्यावेळेस देवाच्या दृष्टीने स्त्री आणि पुरुष एकच आहेत. कारण का तर त्या स्त्रीनं आणि त्या पुरुषानं देखील ख्रिस्ताला परिधान केलेलं आहे, ख्रिस्ताला स्वीकारलेलं आहे. जरी आज स्त्री आणि पुरुष म्हणून आमच्यामध्ये लिंगभेद असले तरी आम्ही ख्रिस्ताच्या नावामध्ये एक आहोत. हा विश्वास, ही कृती ज्यास आम्ही जाहीर करतो त्यावेळेस प्रियांनो कोणतेही अडखळण आमच्यामध्ये येत नाही, कोणतेही बंधन येत नाही. का तर माझा संसार, माझं नातं हे ख्रिस्त म्हटल्या खडकावर दृढ आणि खंबीररित्या उभं आहे. म्हणून प्रियांनो, आपण आपलं चित्त लावत असताना आपण पवित्र शास्त्रातून काही वचनं ऐकूयात. पेत्राचे पहिलं पत्र याचा 3रा अध्याय आणि त्यातलं 7वं वचन मी आपल्यासाठी वाचतो. पेत्राचं पहिले पत्र याचा 3रा अध्याय आणि 7वं वचन मी आपल्यासाठी वाचतो. पतींनो, तसेच तुम्ही आपल्या स्त्रियांबरोबर त्या अधिक नाजूक व्यक्ती आहेत म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवा. तुम्ही उभयता जीवनरूपी कृपादानाचे सामायिक वतनदार आहात. या ठिकाणी देवाचं वचन स्पष्ट सांगतं की तुम्ही उभयता म्हणजे पती आणि पत्नी जीवनरूपी कृपादानाचे सामायिक वतनदार आहात. प्रियांनो, देवानं आम्हाला जरी स्त्री पुरुष म्हणून वेगळं केलं असलं तरी देवाच्या दृष्टीने त्यानं आम्हाला एक देह केलं. म्हणून देवाचं वचन सांगतं की पुरुष आपल्या आईबापा सोडून, स्त्री आईबापा सोडून एकमेकास ते जडून एकत्र राहतील, यासाठी की ख्रिस्ताच्या नावामध्ये ते जीवनरूपी कृपादानामध्ये सामायिक वतनदार होतील. ते एकसारखेच होतील, ते एकसारखेच होतील. प्रियांनो,
कारण आम्हाला ठाऊक नाही की प्रभूचं येणं कधी होणार आहे. म्हणून प्रियांनो, त्या प्रभूनं आम्हाला त्याच्या कृपादानाने भरलेलं आहे. त्या पतीपत्नीला देखील त्यानं त्या कृपादानाने भरलेलं आहे प्रियांनो. म्हणून आज आम्ही जगातल्या गोष्टींकडे लक्ष न लावता प्रियांनो, ज्यावेळेस ख्रिस्त केंद्रित आम्ही आमचं जीवन जगतो, त्यावेळेस देवाच्या कृपादानांची वर्षाव आमच्या जीवनामध्ये होतो, आमच्या नातेसंबंधामध्ये होतो, यासाठी की ख्रिस्तापासून मिळालेलं वचन हे प्रभू येईपर्यंत माझ्यामध्ये असावं, माझ्या कौटुंबामध्ये असावं, माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये असावं, माझ्या पतीपत्नीच्या नातेसंबंधामध्ये ते वचन असावं. आणि ते वचन म्हणजे काय? ते सार्वकालिक जीवनाचं आश्वासन, ते आशीर्वाद असावेत प्रियांनो. ही देवाची इच्छा आहे. म्हणून प्रियांनो, आम्ही आमचं जीवन जगत असताना आम्ही ती काळजी घेतली पाहिजे की मी स्वतःला सुरक्षित राखेल, त्या जगातल्या मोहापासून, बंधनापासून मी स्वतःला निर्दोष राखेल, मी स्वतःला शुद्ध आणि पवित्र राखेल. आणि ते राखण्यासाठी मी सदोदित देवाच्या वचनामध्ये राहील. कारण ख्रिस्तानं वचनाद्वारे जलस्नानाने आम्हाला शुद्ध आणि पवित्र केलं. म्हणून आज ते वचन, देवाचं वचन, कुटुंब या नात्यानं, एक विश्वासू या नात्यानं आमच्या उभयतांमध्ये पदोपदी असावं. ह्यासाठी की मी डावीकडं उजवीकडं वळणार नाही, तर मी ख्रिस्ताकडंच माझं लक्ष लावेल आणि त्या ख्रिस्तावर आधारित मी माझं कौटुंबिक जीवन विश्वासानं व्यतीत करेल प्रियांनो. म्हणून प्रियांनो, आज ज्याप्रमाणे ख्रिस्तानं स्त्री आणि पुरुषांना सन्मानित केलं आहे, त्याप्रमाणे त्या विश्वासानं पुरुषानं देखील प्रत्येक वेळी आपल्या पत्नीचा मान सन्मान राखावा, पतीनं देखील आपल्या पत्नीचा, एकमेकांचा मान सन्मान राखावा. यासाठी की ख्रिस्तामध्ये हे दोघंही उभयता सामायिक आहेत. ते कृपादानांचे सामायिक असे आशीर्वादित केलेले लोक आहेत प्रियांनो. म्हणून प्रियांनो, आम्ही आमचं जीवन जगत असताना आणखीन पवित्र शास्त्रातून मी वचन वाचतो. कलसेकरास पत्र याच्या 3 अध्यायाने 18 आणि 19 वचन मी आपल्यासाठी वाचतो की स्त्रियांनो, जसे प्रभूमध्ये उचित आहे त्याप्रमाणे तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन असावं. पतींनो, तुम्ही आपल्या पत्नींवर प्रीती करा, त्यांच्याशी निष्ठुरतेने वागू नका. प्रियानो, देवाचं वचन हे सत्य आहे आणि त्या प्रत्येक गोष्टींचं बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं जिवंत वचन आहे. आणि ज्यावेळेस या वचनाचं अनुसरण मी आमचं जीवन जगतो, त्यावेळेस प्रियांनो, खरोखरी देवाचे आशीर्वाद हे आमच्यामध्ये आहेत. म्हणून प्रियांनो, त्या ठिकाणी सांगितलं की पत्नीनं पतीच्या अधीन असावं, कारण ते देवाच्या दृष्टीने प्रभूमध्ये उचित आहे. आणि पत्नीनं देखील आपल्या पतीवर प्रीती करावी, नाही का? आणि पतीनं देखील आपल्या पत्नीवर प्रीती करावी, ह्यासाठी की आमच्यामध्ये कोणतीही निष्ठुरता नसावी, आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारची कठोरता नसावी, तर आमच्यामध्ये शांती, सौम्यता, सहनशीलता, क्षमा असावी. कारण देवाचा स्वभाव जर माझ्यामध्ये आहे प्रियांनो, तर निश्चितच देवाची समक्षता माझ्यामध्ये आहे, नाही का? कारण देवाच्या वचनाद्वारे, त्याला जनस्नानाद्वारे त्याने आम्हाला शुद्ध आणि पवित्र केलं. म्हणून तो देवाचा स्वभाव ज्यावेळेस पती पत्नींच्या नात्यामध्ये येतो, पत्नीमध्ये येतो, पतीमध्ये येतो, त्यावेळेस ते दोघं ज्यावेळेस विश्वासानं एक देह होतात, एक शरीर, एक विचार होतात, त्यास निश्चितच आमच्या अंतःकरणातून जे विचार येतात ते खरोखरी आमच्या देवाच्या गौरवासाठी येतात. जर आपण पवित्र शास्त्रामध्ये जर वचन वाचलं अनन्या आणि सफीराविषयी, ते विश्वासू होते, परंतु ज्यावेळेस देवाच्या कार्यासाठी देण्याची वेळ आली, त्यावेळेस त्यांनी काय केलं? तर स्वतःसाठी काही राखून ठेवलं. आणि ज्यावेळेस स्वतःसाठी राखून ठेवलं आणि त्यातलं काही भाग ते पेत्राकडे देण्यासाठी, पवित्र मंदिरामध्ये देण्यासाठी आले, त्यावेळेस पवित्र आत्म्याच्याद्वारे देवानं पेत्राला सांगितलं की ह्यांनी काय राखून ठेवलं आहे. आणि त्या क्षणी त्याचा मृत्यू झाला. मग ज्यावेळेस सफीरा देखील त्या ठिकाणी येते, त्यावेळेस तिला देखील विचारण्यात येतं, त्यावेळेस तिचा देखील नाश झालेला आहे आणि ते पती पत्नी त्या ठिकाणी मरण पावले. प्रियांनो, आज त्यांच्यामध्ये जे संगनमत होतं, पण ते संगनमत चुकीच्या विचाराचं होतं.
स्वतःच्या स्वार्थासाठी होतं प्रियांनो. त्यांनी देवाकडं आपलं चित्त लावलं नाही, देवाकडं, त्याच्या कार्याकडं, त्याच्या वचनाकडे त्यांनी लक्ष लावलं नाही आणि ते त्यांच्या नाशासाठी कारणीभूत झालं प्रियांनो. तत्क्षणी त्यांचे प्राण त्या ठिकाणी गेले प्रियांनो. आज उभयता म्हणून, एक विश्वासणारे म्हणून आम्ही ज्या सर्वस्व, मी काय सांगतो तर सर्वस्व, तन मन धन ज्यावेळेस मी माझ्या देवाकडं समर्पित करतो प्रियांनो, तर निश्चितच देव आम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहत नाही प्रियांनो. म्हणून प्रियांनो, आम्ही आमचं कौटुंबिक जीवन जगत असताना प्रियांनो, आम्ही स्वतःला उत्तमरित्या सादर करावं ह्यासाठी की पती पत्नी या नात्यानं आमचं जीवन हे डागविरहित असावं, निर्दोष असावं, ह्यासाठी की आम्ही पती पत्नी या नात्यानं जिथे कुठे जाऊ, आमचे कुटुंब, आमचे लेकरं आम्ही जाऊ त्यावेळेस ख्रिस्ताची ओळख त्या ठिकाणी व्हावी, ख्रिस्ताचा प्रकाश त्या कुटुंबाद्वारे व्हावा, यासाठी की ख्रिस्त त्या कुटुंबाचा मस्तक आहे हे सिद्ध व्हावं. म्हणून प्रियांनो, देवानं तुम्हाला आम्हाला ह्यासाठी पाचारण केलं की ख्रिस्त पती पत्नीचा मस्तक आहे. आज त्याची समक्षता तुमच्या आमच्यामध्ये असावी. म्हणून प्रियांनो, आम्ही आमचं जीवन ख्रिस्त केंद्रित करावं, ख्रिस्ताला आमच्या अग्रभागी ठेवा, आमच्या मध्यभागी ठेवावं, ह्यासाठी की तीन पदरी दोर सहजासहजी तुटत नाही, तर तो दृढ आणि खंबीरच राहतो, तो एक होतं प्रियांनो. म्हणून प्रियांनो, आज पती पत्नी या नात्यानं आमच्यामध्ये जसा आम्ही देवावर विश्वास ठेवतो, जशी आम्ही ख्रिस्तावर प्रीती करतो, तशीच प्रीती तसाच विश्वास आम्ही पती पत्नी या नात्यांमध्ये ठेवावा, यासाठी की कोणताही अडखळण, कोणतंही बंधन, कोणताही मोहपाश आमच्यामध्ये येणार नाही. तर ख्रिस्त हा आमचा आहे, तो आमच्यामध्ये आहे. आणि ह्या विश्वासामध्ये ज्यावेळेस आम्ही चालतो प्रियांनो, त्यावेळेस खरोखरी आमचं कौटुंबिक जीवन, आमचे पती पत्नींचं नातेसंबंध, आमची रिलेशनशिप ही येशूच्यामध्ये दृढ आणि खंबीर होईल. आणि त्याच्या नामास्तव, त्याच्या गौरवास्तव तो आम्हाला दृढ आणि खंबीर करावं. परमेश्वर देवबाप या पवित्र वचनाद्वारे आमच्या अंतःकरणाचा ताबा घेऊ आणि त्याच्याद्वारे आमचं कौटुंबिक जीवन, एक पती पत्नी या नात्यानं आमचं जीवन एक इतरांसाठी आशीर्वादित व्हावं आणि देवाचं गौरव असं ध्यानेकडे होत. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय देव, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझा आभार मानतो, तुझी कृपा, तुझा अनुग्रह तू आम्हाला पुरवलास म्हणून धन्यवाद देते पा. आज या पवित्र वचनावर सांगत असणार देपा, तुझी कृपा तू आम्हा प्रत्येकाला पुरवलीस म्हणून तुझा आभार मानतो देपा. इथून पुढे देपा आम्ही आमचं जीवन ख्रिस्त केंद्रित असावं, आमचं पती पत्नीचं नातेसंबंध हे प्रभू येशूच्यामध्ये आशीर्वादित जगण्यासाठी देपा आम्ही ख्रिस्ताला परिधान करावं, कारण आम्ही ख्रिस्तामध्ये कृपादानाद्वारे एक सामायिक वतनदार आहोत. आमच्यामध्ये चढ उतार नसणार आहेत, आमच्यामध्ये कोणताही मीपणा नसणार आहे, तर आमच्यामध्ये एक वाक्यता, एक समानता, एक विचार, एक विश्वास असणार आहे, यासाठी की ख्रिस्त आमच्याद्वारे दिसावा, ख्रिस्ताचं गौरव आमच्याद्वारे व्हावं, आमच्याद्वारे ती ख्रिस्तानं दिलेली संतती आशीर्वादित व्हावी, ह्याकरता आम्ही सर्वजण ख्रिस्त केंद्रित असावं. ह्याकरता देपा तू आमच्या नव्याने अंतःकरणाचा ताबा घे आणि तुझं गौरव दे देपा. तुझ्या वचनाद्वारे, तुझ्या विश्वासाद्वारे देपा अनेक पती पत्नींचं जीवन आशीर्वादित व्हावं, फलद्रूप असावं, यासाठी की सैतानाचं अधिराज्य त्या ठिकाणी नसावं, तर ख्रिस्ताचं राज्य त्या पती पत्नींवर असावं, ख्रिस्ताची समक्षता त्यांच्या जीवनामध्ये असावी, यासाठी की ख्रिस्त म्हटलेले लोक त्या ठिकाणी इतरांना दिसावे, ख्रिस्त म्हटलेले कुटुंब त्या ठिकाणी प्रकाशित यावं आणि तुझं गौरव असं ध्यानेकल्पने होते पा. ही सर्व प्रार्थना विनंती येशू नावाच्या नावात मागतो म्हणतो आहे. फक्त पॉज नोएल आहे का, गेला तो मंडळीच्या कामकाजाकरता काही जाहिराती आणि निवेदन आपण ऐकणार आहोत. प्रियांनो, सध्या परिस्थिती प्राप्त पाहता आज देखील आपलं चर्च आपण शासकीय नियमानुसार आपण सुरू करू शकत नाही.
त्याबद्दल आम्हा प्रत्येकाला कमिटीला देखील खंत वाटत आहे. परंतु आम्हाला हा आनंद देखील आहे की या तंत्रज्ञानाद्वारे आपण आपल्या भक्तीमध्ये दर प्रभुवारी दर रविवारी सहभागी होतात. म्हणून प्रभू येशूच्यामध्ये मी आपलं आभार मानतो. आणि इथून पुढे देखील जोपर्यंत शासकीय आदेश प्राप्त होत नाही त्याचं आपण काटेकोरपणे पालन करणार आहोत. याची देखील मंडळीनं नोंद घ्यावी. ज्याप्रमाणे शासकीय आदेश सूचना आम्हाला प्राप्त होतील त्याप्रमाणे लवकरात लवकर आपण पवित्र मंदिर उघडूयात. त्यासाठी आपण देखील प्रार्थनेमध्ये आठवण ठेवावी ही आपणास विनंती करतो. आणि जर का कुणाला काही मंडळीमध्ये यायचं असेल, सहभागिता कुणाला हवी असेल तर निश्चितच त्यांनी सेक्रेटरी किंवा माझ्याशी देखील संपर्क साधावा. आणि त्या आठवड्यामध्ये ते कधी ते पवित्र मंदिरामध्ये येऊ शकतात, त्यांना सहभागिता देण्यात येईल, त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यात येईल, त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यात येईल अशी मी आपणास विनंती करतो. किंवा आपण जरी आपल्या घरी निवासस्थानी आम्हाला बोलवलं तरी आम्ही आपल्या घरी येऊन आम्ही प्रत्येकजण तुम्हाला त्या पवित्र सहभागितेमध्ये चालूयात. प्रभोजन कोणाला हवं असेल तर आम्ही देऊ. तुम्हाला काही कौटुंबिक प्रार्थनेची गरज असेल तर निश्चितच सांगा, कधीही सांगा, आम्ही तुमच्यासाठी येऊ हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो. त्याचप्रमाणे कोणाला काही दान दशांश द्यायचे असतील तर त्यांनी आपल्या मंडळीच्या खजिनदार सर्वप्राणी बनसोडेताई यांच्याशी संपर्क साधावा. त्यांच्याकडून येऊन आपण ऑनलाईन माध्यमाद्वारे देऊ शकता किंवा पवित्र मंदिरामध्ये त्यांच्याशी आपण चर्चा करून आपण त्या पवित्र मंदिरामध्ये देखील जमा करू शकता ही आपणास विनंती आहे. या आठवड्यामध्ये ज्या कोणाचे वाढदिवस आहेत, ज्या कोणाचे वैवाहिक जीवनाचे वाढदिवस आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. स्वर्गदेव पहा मित्र, धन्यवाद देतो, तुझा आभार मानतो. तुझी कृपा, तुझा अनुग्रह तू आम्हाला पुरवलास म्हणून धन्यवाद देतो. हो पवित्र प्रभू, आज आम्ही प्रार्थना करतोय पा आमच्या मंडळीतील ज्या लहान थोरांचे वाढदिवस आहेत, जन्मदिन आहेत पा, ह्या आठवड्यामध्ये ज्यांचे जन्मदिन आहेत, ज्यांच्या वैवाहिक वाढदिवसाचे दिवस आहेत पा, अशा प्रत्येक लहान थोरला आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करतोय पा. तू त्यांना आजपर्यंत सांभाळलंस, राखलंस, त्यांची गरज येशूच्यामध्ये पूर्ण केलीस हा विश्वास आम्ही प्रभू येशूच्यामध्ये जाहीर करतो. आणि आज मंडळी या नात्यानं त्या प्रत्येकासाठी प्रार्थना करतोय पा. तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, अभिषेकाने तू त्यांना प्रत्येकाला भर. ह्यासाठी की प्रभू येशू इथून पुढचं प्रत्येक जीवन, प्रत्येक दिवस हा त्यांच्यासाठी एक आशीर्वादाचं कारण व्हावा, एक नवी उत्तेजना, एक नवं आश्वासनपूर्व जीवन असावा असा अनुग्रह तू त्यांच्यावर कर माझ्या राजा. त्यांच्या जे काही बेदसंकल्प आहेत ते तू पूर्ण कर देपा. जे शिक्षण घेत आहेत, जे काम व्यवसाय करत आहेत देपा, जे देपा तुझ्या गौरवासाठी स्वतःला सिद्ध करत आहेत, अशा प्रत्येकासाठी आम्ही प्रार्थना विनंती करतो. त्या प्रत्येकाला तू सहाय्य कर, प्रत्येकाला तू ज्ञान चातुर्य दे. ह्यासाठी की प्रभू येशू जे काही काम ते हाती घेतील ते प्रभू येशूच्यामध्ये फलद्रुपास व्हावं आणि त्यांच्या भौतिक आत्मिक जीवनामध्ये दिन प्रतिदिन वाढ होऊन त्यांनी आपल्या ख्रिस्ताचा गौरव करा असं देण्याकल्पने होऊ द्या पा. ज्या दाम्पत्यांचे वैवाहिक जीवनाचे वाढदिवस आहेत देपा, अशा दाम्पत्यांना देखील आज आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. आणि खरोखर जे वचन आज आम्ही वाचलं त्या वचनास अनुसरून देपा, त्यांनी इथून पुढच्या जीवनामध्ये आपलं जीवन ख्रिस्त केंद्रित करावं आणि ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून आपल्या जीवनामध्ये सामायिक कृपादानाचं वतनदार त्यांनी सादर करावं. ह्याकरता देपा तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, तुझ्या कृपादृष्टीने तू त्यांना भर माझ्या राजा. यासाठी की देपा त्यांचं जीवन आशीर्वादित व्हावं, त्यांच्याद्वारे त्यांचे कुटुंबीय, आप्तेष्ट, त्यांचे गणगोत्र आशीर्वादित व्हावे असा अनुग्रह तू त्यांच्यावर कर देपा. धन्यवाद आणि धन्यवाद देतो देपा. त्याचप्रमाणे आम्ही प्रार्थना करतो देपा, जे कोणी दुःखी, कष्टी, आजारी आहेत, जे अडखळणात बंधनात आहेत देपा, जे निराश झालेले आहेत देपा, अशांसाठी देखील आम्ही प्रार्थना करतो. त्या प्रत्येकाला तू सहाय्य कर, कारण तू अंतरण बदलणारा परमेश्वर आहे. तू निराशेचं रूपांतर आशेमध्ये प्रभू येशूच्यामध्ये करणारा देव आहेस देपा. आज ती स्वर्गीय आशा, ते जीवन तू त्यांना दे देपा, कारण तुझ्या रक्तामध्ये सामर्थ्य आहे. तुझ्या रक्ताद्वारे देपा आमचे व्याधी, आमचे रोग हे धुवून गेलेले आहेत. हो पवित्र प्रभू, तू आम्हाला निर्दोष आणि पवित्र असं केले देपा. आज तो अनुभव तू त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या शरीरामध्ये येऊ देत. यासाठी की ख्रिस्त म्हणजे भाकर आणि तो द्राक्षरस त्यांनी सेवन करून देपा, स्वतःला आत्मिक आणि शारीरिकदृष्ट्या नव्याने बलसंपन्न करून तुझं गौरव करण्यासाठी स्वतःला सिद्ध करावं. ह्याकरता पा तुझ्या नामामध्ये तू प्रत्येकाला आरोग्य दे, तुझं शांती, तुझं समाधान तू त्यांच्या जीवनामध्ये लाभू दे. तुझा आनंद ख्रिस्ताच्या नामामध्ये परिपूर्ण व्हावा. ह्याकरता पा ख्रिस्त केंद्रित जीवन जगण्यासाठी
तुझी कृपा तू आम्हा मंडळीला पुरव देपा, आम्हा पती पत्नीला ती कृपा पुरव, यासाठी की तुझं गौरव असं त्यांना कृपण होतं. ही सर्व प्रार्थना विनंती येशू तारणाच्या नावात मागतो म्हणतो आहे. हां. भक्तीच्या समाप्तीला असताना आपण उपासना संगीतामधून गीत क्रमांक 115 हे गाऊया. गीत क्रमांक 115. यास आपण सर्व मिळून प्रभूने शिकवले प्रार्थना म्हणूयात, त्यानंतर आपण आशीर्वाद घेऊयात. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र म्हणाले जाओ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणासन सोडलेलं आहे तसेच तू आमच्या ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास प्रेषित नकोस तर आम्हास वाईटापासून सोडी, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमचे मने व तुमच्या अंत्यकरणे प्रभू येशूच्यामध्ये सदा सवकाळ, प्रभू येईपर्यंत सदा सवकाळ शुद्ध आणि पवित्र राखो. प्रभू परमेश्वर आपला मुखप्रकाश तुम्हावर पाडो, त्याच्या नामामध्ये तो तुम्हाला अधिक अधिक दृढ आणि खंबीर करो. यासाठी
की ख्रिस्ताची शांती आमच्या अंतःकरणामध्ये राज्य करो. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशूची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा प्रत्येकाबरोबर प्रभू येईपर्यंत सदा सवकाळ असो. आमेन.